नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहे भरलेली मिरची. मिरच्या घेतल्यात, स्वच्छ धुवून त्यांना आपण मध्ये कट लावून मिरच्यामधल्या ज्या बिया आहेत सर्व काढून आपण मिरची व्यवस्थित अशी क्लीन करून घ्यायची आहे. आणि मिरची क्लीन झाल्याच्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली. कढईमध्ये मी थोडे शेंगदाणे ॲड केले. शेंगदाणे पहिले थोडेसे भाजून घेतले. त्याच कढईमध्ये मी व्हाईट तीळ होते ते ॲड करून घेतले आणि लसूण आणि एक हिरवी मिरची आणि व्यवस्थित आपल्याला तीळ शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आणि ते भाजून झाल्याच्यानंतर आपल्याला एक 1 ते 2 चमचे बेसनचं पीठ ॲड केलं आहे. ते देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि खलबत्त्यामध्ये मी लसूण आणि पहिली मिरची खलबत्त्यात बारीक करून घेणार आहे. आणि त्याच खलबत्त्यामध्ये मी शेंगदाणे आणि आपण जे तीळ भाजून घेतले ते ॲड करून व्यवस्थित कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. आणि कुटून झाल्याच्यानंतर एका प्लेटमध्ये शेंगदाणे तीळ कुटलेले आणि बेसन ॲड केलं. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल ॲड करून आपल्याला ते व्यवस्थित सारण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण इथे जी मिरची घेतली त्या मिरचीमध्ये आपण जे रेडी केलेलं सारण आहे सर्व ते सारण भरून घ्यायचं आहे. एक एक करून मी सर्व मिरच्या भरून घेतल्यात. आणि ते मी पॅन देखील गरम करण्यासाठी ठेवलेला. पॅनमध्ये तेल ॲड केलं आणि तेलामध्ये एक एक करून सर्व मिरच्या मी सोडून घेतल्यात. आणि मिरच्या आपल्याला व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या दोन्ही साईडून. ही मिरची तिखट नव्हती, म्हणजे कमी आहे तिखटला. आणि आलटून पलटून आपल्याला व्यवस्थित मिरच्या फ्राय करून घ्यायच्यात. आणि इथे आपल्या मिरच्या रेडी झाल्या आहेत. तर कशी वाटते रेसिपी नक्की सांगा. आपली भरलेली मिरची. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.